सागर अण्णासाहेब चंपण्णावर जत शहरातल्या सर्व खेळाडूंचा आणि तरुणांचा एक अभ्यासू नेता. सागर चंपण्णावर यांची पार्श्वभूमी म्हणजे जतच्या उद्योग व्यावसायिक क्षेत्रातलं संख कुटुंबियांचा हा भाचा ही यांची प्रमुख ओळख. पण सध्या घडीला सागर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. वाणिज्य शाखेतून BComची पदवी संपादित करून अर्थशास्त्राचा अभ्यास केलेले सागर आज गणेश पतसंस्थेमध्ये कार्यरत आहेत. श्री ताईबाई गणेशोत्सव मंडळ आणि आदर्श सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे. बसवेश्वर महाराज जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह धार्मिक क्षेत्रात त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या या धार्मिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री दानम्मा देवी गुड्डापूर या ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची नेमणूक झाल्यानं ते सध्या तिथं कार्यरत आहेत. जतमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मंडळाच्या वतीनं त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून गौरवण्यात आलं आहे. सर्व जाती धर्मातील जनतेला एकत्र बांधून एक नवा समाज घडवण्यासाठी सागर सदैव कार्यरत असतात. जबरदस्त संघटन कौशल्य, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक म्हणून जत शहरात त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आहे. प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि अभ्यासू मनमिळावू स्वभाव यामुळं त्यांनी प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये पाठवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपलं कौशल्य, आपला अभ्यास, जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सागर यंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवित आहेत. आपण ज्या भूमीतून मोठे झालो त्या भूमीचं ऋण आपण फेडलं पाहिजे. प्रभागातील सर्वसामान्य घटकांना न्याय मिळाला पाहिजे. आपला प्रभाग सर्वांग सुंदर झाला पाहिजे आणि जनहिताची कामं आपल्या हातून घडावी या प्रामाणिक हेतूनं ते कार्यरत आहे. सागर चंपण्णावर सारख्या सर्वसामान्य घरातील तरुण, युवा आणि अभ्यासू कार्यकर्त्यामुळं जनतेनं ही निवडणूक आपल्या हाती घेतली आहे. जत शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये ही निवडणूक बिग फाईट म्हणून ओळखली जात आहे. समोर उभ्या असणाऱ्या प्रस्थापित पारंपरिक उमेदवारांना तगडं आव्हान सागर चंपण्णावर यांनी दिल्यानं या प्रभागात रंगत वाढत आहे. समोर असणाऱ्या प्रस्थापितांना जनता धक्का देणार की सागर सारख्या अभ्यासू उमेदवाराला नगरपालिकेत पाठवणार यावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच लिहा.